ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट स्थापन करणार, लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याच्या तयारीत असल्याच्याही चर्चा. तर काल ठाकरेंच्या बैठकीला 9 पैकी 5 खासदार गैरहजर होते. ज्याला जायचंय त्यांनी खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं. आजचा दिवस माझा नाही, पण उद्याचा दिवस नक्कीच माझा असेल. पक्षफुटीच्या चर्चांवरून खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची भूमिका. संजय राऊतांचा अचानक दिल्ली दौरा, ठाकरेंच्या खासदारांच्या हालचाली वाढल्यामुळे राऊत तातडीनं दिल्लीला जाणार. जे आमच्यासोबत त्यांच्यावर आमचा अंधविश्वास, खासदार बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. अफवांवर विश्वास ठेवू नका, आदित्य ठाकरेंचं आवाहन. खासदारांच्या बैठकीनंतर आता उद्धव ठाकरेंनी आमदारांची बैठक बोलावली. 22 जूनला शिवालयमध्ये ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करणार. पावसाळी अधिवेशनासह इतर मुद्द्यांवरही चर्चा होणार. ठाकरेंचे 7 खासदार आमच्या संपर्कात, पावसाळी अधिवेशनापूर्वी ऑपरेशन टायगर पूर्ण होईल. शिंदेंच्या शिवसेनेच्या कृपाल तुमानेंचा मोठा दावा. तुम्ही रावण झालात तर विभीषण जन्माला येणारच. 2019 साली भाजपला धोका देण्यासाठी तुम्ही खड्डा खोदलात आणि स्वतःच पडलात. सुधीर मुनगंटीवार यांची ठाकरेंवर टीका. ठाकरेंचे खासदार संजय देशमुखांकडून शिंदेंच्या शिवसेनेचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची भेट. तर आमची लढाई ही विचारांची, पण मैत्री कायम. जाधवांची प्रतिक्रिया. मातोश्रीवरील बैठकीला काल देशमुख अनुपस्थित होते. जलसंपदा विभागावरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. सूत्रांची माहिती. तर जलसंपदा विभागाचं कार्यालय इतरत्र हलवू नये, पुणे जिल्ह्याचं कार्यक्षेत्र असणार. पत्रात उल्लेख. जलसंपदा विभागाचं कार्यालय सोलापूरला हलवण्याची तक्रार. दुसरे पक्ष फोडण्यापेक्षा भाजपनं स्वतःची मुलं मोठी करावीत. पक्ष फोडाफोडीवरून शर्मिला ठाकरेंचा हल्लाबोल. तर शर्मिला ठाकरे राजकारणात कोणत्याही पदावर नाहीत, त्यांना चौकटीबाहेर ठेवा. नितेश राणेंचं प्रत्युत्तर. जयपूरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंवर हल्ला. समर्थक म्हणून काही जण गर्दीत शिरले. हल्ला करणाऱ्यांना जमावाकडून मारहाण. लक्ष विचलित होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हेच आपलं ध्येय. हल्ल्यानंतर अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री शिंदेंना नवी मुंबईमधील शासकीय कार्यक्रमातनं डावलल्यामुळे चर्चांना उधाण. मंत्रिमंडळ बैठकीत प्रश्न उपस्थित करू, नरेश मस्केंसह संजय शिरसाट यांची नाराजी. तर प्रत्येक गोष्टीमध्ये माझं नाव ओढू नका, गणेश नाईकांचंही उत्तर. नवी मुंबईमधील शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये शिंदेंचं नाव नसल्यामुळे शिवसेना आक्रमक. गणेश नाईकांची गाडी अडवण्याचा प्रयत्न. कार्यक्रमस्थळी जात गेटवर चढले. महापालिकेमध्ये जात जाबही विचारला. सातारा सांगलीमध्ये नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीवेळी भाजपनं आम्हाला प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे आताच्या परिस्थितीला सामोरे जा. मंत्री शंभूराज देसाईंचा भाजपला इशारा. सातारा सांगली विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये एकमत. मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे आणि तटकरेंची चर्चा. तर स्थानिक नेत्यांना एकत्रित काम करण्याच्याही सूचना देणार. सूत्रांची माहिती. आता दगाफटका केला तर 2029च्या निवडणुकीमध्ये 100% पाडणार. जरांगेंचा भाजपला थेट इशारा. 8 दिवसात प्रमाणपत्र द्या. कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम. वायुदलाच्या हेलिकॉप्टरनं नीटचे पेपर अकोल्यात दाखल. 21 जूनच्या फेरपरीक्षेसाठी आता केंद्रीय सुरक्षा दलाची चोख व्यवस्था. अकोल्यातील 4 अज्ञात स्थळांवर पहारा. मुंबईमध्ये आता देवाभाऊ टॅक्सी सेवेत येणार. देवाभाऊ टॅक्सी चालकांसाठी मुंबई बँक अर्थसहाय्य करणार. पहिल्या टप्प्यात 2000 टॅक्सी धावणार. दरेकरांची माहिती. पुण्यात सीएनजी 1 रुपयानं महागणार. पुण्यामध्ये सीएनजीचे नवे दर 95 रुपये 75 पैसे प्रति किलोवर. आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू. महाराष्ट्रासह 16 राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा. पावसाभावी पेरण्या खोळंबल्या. अनेक धरणांमधील जलसाठ्यानं तळ गाठलाय. पाऊस लांबल्यास आता पाणी टंचाईचं संकट आणखीन गडद होऊ शकतं.